सर्वांचं सहर्ष स्वागत. आपण पाहतात अम्मी कुरुणकर चषक 2024 हे पर्व. आज शेवटचा दिवस, अंतिम दिवस. सुपर संडे प्रेक्षकांची गर्दी यूट्यूबच्या माध्यमातून थेट प्रेक्षेपण देखील होत आहे. तिथे देखील कित्येक प्रेक्षक वर्ग जोडले गेले, त्यांचे देखील सहर्ष स्वागत. एक चांगला सामना. चिंबीपाडा विपक्ष जांभूलपाडा. टॉस जिंकल्यानंतर शतरक्षणाचा निर्णय. चिंबीपाडा टीमचा सलामीची जोडी पोचली जांभूलपाडा टीमची. मागच्या मॅच मध्ये जांभूलपाडा टीमने स्वराज ढोलेला सामन्यात पराभूत केलं आणि चौथ्या फेरीमध्ये प्रवेश मिळवलाय. 5 ओव्हरची ही मॅच असेल. सामन्याला सुरुवात होते. गोलंदाज आदेश गीते सज्ज झाले. आदेश गीतेचा विचार केला तर स्पर्धेच्या पहिल्या दिवसामध्ये 45 धावांची केली त्यांनी साकारली होती आणि त्यानंतर त्याच मॅच मध्ये 3 षटकार त्याने ठोकले होते. बॅटवर असलेले प्रेम दाखवलं आणि ती व्हिडिओ इंस्टावर देखील व्हायरल झाली आहे. आदेश गीते गोलंदाजी मार्कवर. पहिल्या चेंडूवर गती कमी, कंट्रोल पुल शॉट, चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर, सिक्सर. स्वागत केलं आदेश गीतेचं. बॅटर विजय पारदीने. अगदी अकूट टप्प्याचा चेंडू होता. कंट्रोल हुक शॉट आपल्याला पाहायला मिळाला. ताकद नव्हती, फक्त इलेव्हेशन आणि टायमिंगचं जोरावर इथे षटकार प्राप्त केलंय बॅटर विजय पारदीने. विजय नावामध्येच विजय आहे आणि विजय प्राप्त करून देतो तो नेहमीच श्रीराम जांभूलपाडा टीमला. बॅटिंग करत असताना त्याच्या बॅटचा नेहमीच आवाज येत असतो, बॅट वाजत असते आणि या मॅच मध्ये देखील पहिल्याच चेंडूवर षटकाराने खातं ओपन केलं विजय पारदीने. चांगली सुरुवात करून दिली श्रीराम जांभूलपाडा टीमला. शतरक्षणाच्या बिबरचनेमध्ये थोडासा बदल. षटकार ठोकल्यानंतर गोलंदाज आदेश गीतेच्या माध्यमातून राईट हँड ओव्हर द विकेटने विजयसाठी स्विच हिटचा प्रयत्न इथे पुन्हा उडवलाय. गलीच्या वरून थर्डमॅन क्षेत्रामधून चेंडू जाईल 1 बॉन्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार येतोय. ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर. कशा पद्धतीने इथे स्विच हिटचा मारा केलाय. अकूट टप्प्याचा चेंडू होता. टायमिंग चांगलं आहे बॅटरकडे. चांगला फटका. 1 बाउन्स चौकार. चांगली सुरुवात करून दिली विजय पारदीने. 2 चेंडू 10 धावा जमा केलेत पहिल्या 2 चेंडूवर. पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये पॉवरफुल बॅटिंग सध्या सुरू केली आहे विजयने. शांत केले जाईल का आदेश गीतेच्या माध्यमातून? फ्रंट फुटला गेला, त्यानंतर बॅक फुटला आला. द्विधा परिस्थिती, परंतु या द्विधा परिस्थितीमध्ये हा चेंडू डॉट. 3 चेंडू, धावसंख्या 10 वर. सध्या तुम्ही मोठी मॅच पाहता. एकीकडे चिंबीपाडा तर दुसरीकडे श्रीराम जांभूलपाडा. चौथ्या फेरीतील हा पहिला सामना. तिसऱ्या चेंडूवर शांत केलं आदेश गीतेने विजय पारदीला. यावेळी समोर ऑफ केलाय. उंची आहे, अंतर देखील पूर्ण होतोय. चेंडू गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. डाऊन द ग्राउंड फटका सजवलाय बॅटर विजय पारदीने. षटकार. चांगली सुरुवात करून दिली विजयने. टीमची धावसंख्या 16 वर जाऊन पोहोचते. स्विच हिटचा प्रयत्न, परंतु इथे दांडी गुल केलीये गोलंदाज आदेश गीतेने. विकेट त्याच्या खात्यामध्ये. किमती विकेट, मोलाची विकेट प्राप्त केली आहे. फटका फसला आणि इथे डगआउटला जावं लागतं विजय पारदीला. च्या समोर राईट हँड ओव्हर द विकेटने गोलंदाजी करत होता. अगदी पुलर लेनचा चेंडू, यॉर्कर लाईनचा चेंडू होता. त्याला स्वीप करण्याचा प्रयत्न केला, रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न केला. फटका फसला आणि दांडी गुल. 16 वर पहिला हादरा श्रीराम जांभूलपाडा टीमला.
रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न केला आणि तो फटका फसल्यानंतर डगआउटला जावं लागतं विजयला. त्याच्यानंतर मैदानाच्या आतमध्ये अजय, नॉस्ट्रेकेटला सुरेश पारदी. चांगला संघ आहे श्रीराम जांभूलपडा. ज्यावेळेस मागच्या काही दिवसामध्ये या ठिकाणी स्पर्धा झाली त्यावेळेस बक्षीस जिंकलं होतं. राऊंड विकेटने अजयसाठी यावेळेस अपील केली आहे, परंतु काय घडलंय खेळाडूंना विनंती असेल आपण क्षेत्ररक्षण सजून घ्यायचे. नॉट आउट घोषित केले. ओव्हरची समाप्ती झाली. अजून काय निर्णय इशारा तर आला नाही, म्हणजेच नॉट आउट असेल. ओव्हरची समाप्ती आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर श्रीराम जांभूलपडा टीमची धावसंख्या 16 वर 1. अपील भरपूर मोठ्या संख्येने केली होती कारण का समोर अजय होता. महत्वाची विकेट होती परंतु ती प्राप्त झाली नाहीये. यानंतर चौथ्या फेरीतील दुसरा सामना असेल अर्जुली स्पोर्ट विपक्ष एकवीरा भादाने. पहिल्या ओव्हरमध्ये आदेश गीतेच्या खात्यामध्ये 1 विकेट आले परंतु 16 धावा देखील त्यांनी खर्च केल्यात. महत्वाची विकेट होती विजय पारदीची. चांगली सुरुवात विजय पारदीने केली होती. विजय पारदीचा विचार केला तर सुरुवातीला 2 6 1 चौकार देखील त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. त्याची विकेट गेली. 5 ओव्हरची मॅच. विकेट टिकून खेळावं लागतं 5 ओव्हरमध्ये. षटक क्रमांक दुसऱ्या ओव्हरसाठी विनयला गोलंदाजी मार्कवर लावलंय कॅप्टनने, परंतु त्याच्या समोर सुरेश पारदी. कित्येक स्पर्धांचा अनुभव, पीटीसीतील कित्येक मॅन ऑफ द सिरीज या खेळाडूच्या नावावर आलेत. जुना इतिहास जर विचार केला तर आणि गोलंदाजी करत असताना देखील कित्येक रेकॉर्ड त्याच्या नावावर आलेत. पीटीसी एक्सप्रेस, जांभूलपडा एक्सप्रेस. सुरेश पारदी लेफ्ट हँड बॅटर. समोर विनय. शांत ठेवेल का विनय त्याला, कारण का समोर अनुभवी बॅटर आहे. अनुभव महत्वाची गोष्ट आहे. अनुभव असली तर एखादी स्पर्धा जिंकता येते. ब्रायटन ओव्हर द विकेटने रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु फटका सजवता आला नाहीये. अगदी यॉर्कर लेंथ मध्ये आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळाली. गोलंदाज विनयच्या माध्यमातून शांत ठेवले पहिल्या चेंडूवर सुरेश पारदीला. सुरेश पारदीसाठी डीप स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे. त्यानंतर समोरच्या दिशेने लॉंग ऑन मध्ये एक क्षेत्ररक्षक ठेवले गेले, परंतु डीप मिड विकेट पूर्णपणे खाली आहे. यावेळी फुल टॉच पुल केलाय. चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार आलाय खराब चेंडूवर. सुरेश पारदीचं खातं ओपन झालंय षटकाराने. ऍक्शन रिप्ले. खराब चेंडू होता. फुलटॉस चेंडू. फुलटॉस चेंडूवर जर आपण विचार केला तर जास्त करून मोठे फटके सजवले जातात, परंतु एखादा खेळाडू बाद होतो कॅचच्या रूपाने किंवा संपर्क जर झाला नाही तर यष्ट्यांचा देखील वेध घेतला जातो चेंडूच्या माध्यमातून. परंतु जास्त करून आपण विचार केला तर फुलटॉचवर एखादा मोठा फटका सजवला जातो. तोच फटका पाहायला मिळाला सुरेश पारदीच्या माध्यमातून. टीमची धावसंख्या 22 वर जाऊन पोहोचली आहे. विनय शांत ठेवेल का. पुन्हा एकदा टप्प्याचा चेंडू हुक करून दिलाय. मागच्या बाजूने चाललाय. अंतर देखील पूर्ण केलंय. उंची देखील मोठी होती. इथे हा दुसरा षटकार पाहायला मिळतोय सुरेश पारदीच्या माध्यमातून. ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर. कशा पद्धतीने हा फटका सजवला. बॅकफुटला गेला. टप्प्याचा होंदा हुक करून दिला आणि फाईन क्षेत्राच्या पलीकडे हा दुसरा षटकार सुरेशच्या माध्यमातून. सिक्सच्या मतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 28 वर. 3 चेंडू फेस केले, त्याच्यामध्ये 2 सिक्सर पाहायला मिळालेत सुरेश पारदीच्या खात्यामध्ये. चांगली बॅटिंग. तिसऱ्या ओव्हरचा पहिला चेंडू डॉट होता, परंतु त्याच्यानंतर 2 चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकारांची हॅट्रिक होईल का.
लेंथ लाईन चांगली होती, गतीचा वापर केला यावेळेस गोलंदाज विनायक याने. डॉट चेंडू. या ओव्हरमध्ये 4 चेंडूमध्ये 12 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. 2 चेंडू डॉट, परंतु 2 चेंडू 6 देखील पाहायला मिळालेत. कधी गोलंदाज राज्य करतोय तर कधी फलंदाज त्याला उत्तर देतोय असं समीकरण सध्या पाहायला मिळतं. म्हणून तर चेंडू आणि फलीचा खेळ म्हणजे क्रिकेट, गोलंदाज आणि फलंदाज यांच्यातील लढाई म्हणजे क्रिकेट असं म्हटलं जातं. यावेळी उडवलाय क्षेत्ररक्षक आहे, उंची गाठली, अंतर कमी, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, सुंदर झेल, महत्वाची विकेट. सुरेश पारधी डगआउटच्या असलेला विकेट क्रमांक 2 28 या धावसंख्येवर. या धावसंख्येवर दुसरी विकेट गमवावी लागते श्रीराम जांभूलपाडा टीमला. परंतु चांगली बॅटिंग करून गेला, चांगली सुरुवात करून दिला सुरेश पारधी. 2 6 त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाले. 4 चेंडू फेस करत असताना चांगला स्कोर उभा केले बॅटिंग करत असताना जांभूलपाडा टीमने. चिमीपाडा संघ देखील मजबूत आहे, त्यांच्याकडे देखील आदेश गीतेसारखा बॅटर आहे. स्पर्धेच्या पहिल्या दिवसामध्ये 45 धावांची खेळी त्यांनी साकारली होती. षटकारांची हॅट्रिक देखील त्याच मॅच मध्ये पाहायला मिळाली. अर्धशतक पूर्ण करता आलं नाहीये कारण का संधी होती त्याला. एका चेंडूमध्ये स्ट्राईकला तो शेवटला होता, तिथे जर षटकार आला असता तर ते तिसरं अर्धशतक या स्पर्धेचं राहिलं असतं. 2 अर्धशतक या स्पर्धेमध्ये लाभले गेले, त्यांची देखील चर्चा करू. परंतु ते संघ सध्या या स्पर्धेतून बाद आहेत. क्षेत्ररक्षणाच्या बिबरचनेमध्ये थोडासा बदल सुरू आहे. कुक्सा बोरिवलीच्या सुजितने 17 बॉलमध्ये 51 धावा धनेश कुक्सेच्या विरोधात मारल्या होत्या, परंतु तो संघ या स्पर्धेतून बाद असेल. धनेश कुक्से संघ यांच्या विपक्षामध्ये तो अर्धशतक होता. स्लिप मध्ये झेल उडाली होती. चांगला प्रयत्न राहिला आदेश गीतेचा, चांगला प्रयत्न होता. सूर जर मारला असता तर कदाचित तो झेल मिळाला असता, परंतु धावत जाऊन झेल घेण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी देखील होती आणि इथे दुसरी धाव देखील पूर्ण. खूप साऱ्या चुका या चेंडूवर केल्यात. कॅच तर शक्य नव्हती, प्रयत्न केले, त्याच्यानंतर ओव्हरथ्रो झाला आणि 2 धावा पूर्ण. सर्व क्षेत्ररक्षक एकत्र आले होते. काही क्षणासाठी वाटलं की मीटिंगच सुरू आहे क्षेत्ररक्षकांची, परंतु मीटिंग नव्हती, तर ती धाव रोखण्यासाठी प्रयत्न सुरू होता. ओव्हरची झाली समाप्ती आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर श्रीराम जांभूलपाडा टीमची धावसंख्या 30 वर 2 विकेट. अर्धशतक अशी चर्चा करत होतो. दुसरं अर्धशतक पॉवर ऑफ तलवलीच्या अरकाम पटेलच्या नावावर राहिलं. गावदेवी सापेच्या विपक्षामध्ये 58 धावांची खेळी साकारली 21 चेंडूमध्ये, परंतु पॉवर ऑफ तलवली संघ देखील दुसऱ्या दिवसामध्ये या स्पर्धेतून बाद झाला. क्रमांक 3 ज्याने पहिलं षटक संघाचं हातलं होतं तोच सध्या तिसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज झाले आदेश गीते. पहिल्या ओव्हरमध्ये जर विचार केला तर आदेश गीतेच्या विपक्षामध्ये 4 चौकार पाहायला मिळाले विजयच्या बॅटमधून. 4 चौकार नव्हते, 2 षटकार होते आणि 1 चौकार होता. 16 धावा खर्च केल्या होत्या तोच आदेश गीते गोलंदाजी मार्कवर. त्याला माहिती आहे इथे विकेट प्राप्त करावी लागतील. 5 ओव्हरची मॅच आहे. तिसऱ्या ओव्हरमध्ये जर विकेट आले तर धावा रोखल्या जातील. अजय देखील चांगली बॅटिंग करतोय आणि हनुमान देखील चांगले बॅटर्स आहेत. 2 महत्त्वाचे गडी बाद केलेत, परंतु धावा जर अजून रोखायचे असतील तर अजयची विकेट महत्त्वाची आहे. बॅटिंग लाईन चांगली आहे श्रीराम जांभूलपाडा टीमकडे. राईट अँड राऊंड द विकेटने अजयसाठी बॅकफुटला गेलाय. बॅकलिप पूर्णपणे ओपन केली होती. ऑन साइडला केलाय कार्पेटच्या साहाय्याने चेंडू चाललाय डीप स्क्वेअर लेगकडे. सिंगल येते. अजयच्या खात्यामध्ये खातं ओपन झालंय अजयचं. चांगला स्कोर उभा केलाय बॅटिंग करत असताना. नाणेफेक हरल्यानंतर जांभूलपाडा टीमने. याच्यानंतर सामना असेल एकविरा भादाने आणि त्यांच्या विपक्षामध्ये अर्जुली स्पोर्ट. चौथ्या फेरीतील दुसरा सामना. राऊंड विकेटने हनुमानसाठी अकूट टप्प्याचा चेंडू करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक पोहोचेल का? हवेमध्ये चेंडू होता मागच्या दिशेने. आउटफील्ड फास्ट, कव्हर चांगला होता. सिंगलच धाव येते हनुमानच्या खात्यामध्ये. रिक्स घेतली नाहीये अजयने. अजयला देखील माहिती 2 विकेट गेलेत, अजूनही 3 ओव्हरचा खेळ शिल्लक आहे. रनआउटच्या रूपाने विकेट गेली तर त्याचा काही फायदा होणार नाहीये. विकेट टिकून खेळावं लागेल.
5 ओव्हरच्या मॅचेस मध्ये तुम्ही जर विकेट टिकून खेळत असाल तर चांगला स्कोर उभा होतो. आणि आपण विचार केला श्रीराम जांभूलपाड्याचा तर पहिल्या दिवसामध्ये 5 ओव्हरमध्ये 72 धावा उभारल्या होत्या. पहिल्या दिवसातील तो हाय स्कोर आपल्याला पाहायला मिळाला. किंग्स स्पोर्ट खानिवलीच्या विपक्षामध्ये 5 ओव्हरमध्ये 72 धावा पहिल्या दिवसामध्ये उभारल्या होत्या. आता देखील 5च ओव्हरची मॅच आहे. समोर चिमीपाडा संघ आहे. किती स्कोर उभा केला जाईल राऊंड विकेटने. यावेळी समोर जाऊन पुल केलाय. डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडू खेळाडू कक्षाला सलामी देत असताना हा षटकार पाहायला मिळतोय बॅटर अजयच्या माध्यमातून. आधीच्या विपक्षामध्ये 6 पाहायला मिळाला. अजयच्या माध्यमातून पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. विकेट किपर बीट झालाय. धाव घेण्याचा मानस नाहीये. चांगले क्षेत्ररक्षण मागच्या दिशेने. सध्या तरी टीमची धावसंख्या 38 वर जाऊन पोहोचली. 2 विकेट सुरुवातीला गेल्या होत्या. या ओव्हरच्या अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. अजय स्ट्राईक वर खेळतोय. षटकार त्याच्या माध्यमातून आताच पाहायला मिळाला. 4 चेंडू फेस केलेत. 7 धावांचं योगदान दिलंय. गतीमध्ये परिवर्तन शांत ठेवलं इथे अजयला. अगदी वेळेवर चेंडू रिलीज करत असताना गतीमध्ये परिवर्तन केलं. व्हेरिएशन दाखवलं. विविधता पाहायला मिळाली गोलंदाज आदेश गीतेच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी कमबॅक केले. षटकारानंतर 2 चेंडू डॉट आलेत. निर्धाव आलेत. 38 वर 2 विकेट. तिसरे षटक. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 7च धावा गेलेत कारण का 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 31 धावा होत्या. 8 धावा आलेत या ओव्हरमध्ये आतापर्यंत. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. अपील आणि सहमती. विकेटचं पतन पकडलं स्टंपच्या अगदी मधोमध. रिप्ले मध्ये आपण पाहणार आहोत कशा पद्धतीने LBWच्या रूपाने विकेट प्राप्त केली गोलंदाज आदेश याने. राऊंड विकेटने जात होता. समोरून अजय धावत आला. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. चांगला निर्णय. स्टंपच्या अगदी मधोमध पकडलाय तिथे. विकेट क्रमांक 3 गमावं लागते श्रीराम जांभूलपाडा टीमला. ओव्हरची समाप्ती आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर श्रीराम जांभूलपाडा टीमची धावसंख्या 38 वर 3 विकेट. याच्यानंतर सामना असेल चौथ्या फेरीतील दुसरा सामना एकविरा बादाने विपक्ष अर्जोली स्पोर्ट यांच्यामध्ये. पहिल्या इनिंग नंतर आपण नाणेफेक करणार आहोत. सध्या तरी चौथ्या फेरीतील पहिला सामना आहे तो 5 ओव्हरचा आहे. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर आपण नाणेफेक करणार आहोत. दोन्ही कॅप्टननी सज्ज राहायचंय. सूरज थोरात आणि कल्पेश पाटील आमच्यामध्ये जोडले गेलेत. आपले देखील सरचे स्वागत. वेलकम. केपी आणि सूरज थोरात आमच्यामध्ये जोडले गेलेत. आपले स्वागत. यावेळी चौथ्या ओव्हरला सुरुवात झाली. अपील परंतु सहमती नाहीये. सिंगल धाव पूर्ण होत असताना स्ट्राईकला अनुमान होता. एक सिंगल धाव येते. सिंगलच्या मतीने टीमची धाव संख्या 39 वर जाऊन पोहोचली आहे. चौथ्या ओव्हरचा पहिला चेंडू अपील केली होती परंतु सहमती दिली नाहीये मुख्य पंचांनी. गोकुलदास पाटील सध्या मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये. यावेळेस गती थोडीशी कमी केली. बॅटची एज लागली आहे. शॉर्ट फाईन मध्ये शतरक्षक पोचला होता. सिंगल धाव. बॅटची एज तिथे नव्हती.
2 चेंडूवर 2 धाबा या ओव्हरमध्ये खर्च केलेत. पहिल्या 2 ओव्हरचा विचार केला तर 2 ओव्हरमध्ये जर आपण विचार केला तर 30 धाबांवर स्कोर होता. चांगली सुरुवात केली होती, परंतु त्याच्यानंतर तिसऱ्या ओव्हरमध्ये आदेश गीतेने चांगली गोलंदाजी केली आणि सध्या चौथं षटक सुरू आहे. चौथं षटक विशाल यांचं. पहिल्या 2 चेंडूवर 2च धाबा खर्च केलेत. धाबा रोखल्यात कुठेतरी, कारण का 3 विकेट गेलेत श्रीराम जांभूलपाडा टीमच्या. स्ट्राईकवर हनुमान पारदी. विशालसाठी स्विच हिट केलाय मागच्या दिशेने, थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा येतोय षटकार. ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर. सर्वांना वेड लावणारा फटका, सैराट शॉट म्हणावं लागेल. सरळ फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, थेट पाठवलंय शेतामध्ये. स्विच हिटचा नमुना पेश केलाय बॅटरने. नेत्रदीपक फटका. सर्वांना वेड लावणारा फटका म्हणजे काय असेल तर स्विच हिट, त्याला मी सैराट शॉट म्हणतो. षटकाराच्या मतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 46 वर. पहिले 2 चेंडू शांत ठेवले आणि त्याच्यानंतर 6 पाहायला मिळाला. चांगला स्ट्रोक, टायमिंग साधलं. खराब चेंडू, बीमरचा इशारा, नो. येणारा चेंडू फ्री हिट. फायदा घेता आला नाही या बीमर चेंडूचा हनुमान पारदीला. एक सिंगल धाव टीमच्या स्कोरबोर्डवर. धावसंख्या 47 वर. सत्तेचाळीस धाबा, 3 विकेट गेल्यात. हनुमान पारदी सध्या बॅटिंग करतोय. 9 धाबांचं योगदान. एक चांगला फटका त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. 5 चेंडू त्यांनी फेस केलेत. विशाल राईट अँड ओव्हर द विकेटने. लेन चांगली आहे, इथे शांत ठेवले गेले. हनुमंतला एक चांगला फटका सजवले, परंतु 3 चेंडू विशालने चांगले टाकलेत. कमबॅक केले या ओव्हरमध्ये. सुरुवातीला चांगल्या धाबा उभ्या केल्या, परंतु तिसरा आणि चौथं षटक कुठेतरी चिंबीपाडा टीमच्या बाजूने लागताना आपल्याला पाहायला मिळतं. अजून या ओव्हरचे 2 चेंडू शिल्लक आहेत. पुन्हा स्विच हिटचा प्रयत्न, परंतु संपर्क तेवढा नाहीये. विकेट किपरने थोडीशी चुकी केली असं म्हणावं लागेल. बायचरो पण एक सिंगल धाव येते. सिंगल धाव देखील रोखता आली असती विकेट किपरने जर चेंडू पकडला असता. पहिली वॉर्निंग येते चिंबीपाडा टीमसाठी. टायमिंग जास्त खर्च केलाय. पहिल्या 2 ओव्हरमध्ये कमी टायमिंग खर्च केला होता, परंतु नंतरच्या 2 ओव्हरमध्ये जास्त टायमिंग खर्च केला. टीमची धावसंख्या सध्या तरी जाऊन पोहोचली ती 48 वर. शेवटचा चेंडू या ओव्हरचा. विशालच्या माध्यमातून या ओव्हरमध्ये आतापर्यंत 10 धावा खर्च केलेत. स्ट्राईकवर भावेश. खातं खोललेलं नाही अजून भावेशने. एक चेंडू फेस केला होता. यावेळी स्लेन चांगली खोदून काढलाय कार्पेटच्या साहाय्याने. डीप स्क्वेअर लेगकडे चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षक 2 पोहोचलेत. टक्कर झाली त्यांची आणि चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा रिप्ले बघावाच लागेल पुन्हा. कशा पद्धतीने चौकाराचं संरक्षण करण्याचा प्रयत्न केला, परंतु थोडीशी दुखापत झाली तिथे क्षेत्ररक्षकाला. कार्पेटच्या सहाय्याने चेंडू जात होता. 2 क्षेत्ररक्षक तिथे आले. एकमेकांची टक्कर झालीये, दुखापत देखील झालीये. चेंडू देखील चौकारासाठी बाहेर गेलाय. ओव्हरची झाली समाप्ती आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर जांभूलपाडा टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 52 वर.
4 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर श्रीराम जांभूलपाडा टीमची धावसंख्या 52 वर 3 विकेट. सामना काही कारणास्तव थांबला होता. आपण शेवटच्या चेंडूवर पाहिलं की 2 क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअर लेगमध्ये त्यांची टक्कर झाली आणि एका क्षेत्ररक्षकाला जास्त दुखापत झाली. आयोजन कमिटीने त्वरित त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलेत. चौकाराचं संरक्षण करण्याचा प्रयत्न केला, परंतु इथून सर्व खेळाडूंना मी नक्कीच सांगेन की अशा पद्धतीने क्षेत्ररक्षण करायचं असतं त्यावेळेस कॉल करणं गरजेचं असतं. एक क्षेत्ररक्षक पुढे आणि दुसरा क्षेत्ररक्षक मागे जर असता तर चौकाराचं संरक्षण देखील झालं असतं आणि दुखापत देखील झाली नसती. सामन्याला सुरुवात करायची. क्षेत्ररक्षण त्वरित सजून घ्यायचे. चिंबीपाडा टीमच्या एका महत्त्वाच्या खेळाडूला दुखापत, मोठ्या संख्येने दुखापत झाली. ओव्हरची समाप्ती झालेली आहे. अगोदर देखील उल्लेख केला होता मी. स्क्वेअर लेग पंचांना देखील सांगितलं होतं, परंतु मुख्य पंचांना त्याची माहिती नव्हती. 5वं षटक. टीमची धावसंख्या 52 वर 3 विकेट. बॅटिंग करते श्रीराम जांभूलपाडा संघ. नाणेफेक करल्यानंतर षटक क्रमांक 5 जितेशावर ही जबाबदारी दिली. स्ट्राईक एंडवर हनुमान पारदी. राईट हँड ओव्हर द विकेटने पहिला चेंडूवर फुल टॉस स्विच हिट करून दिलाय. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर, डीप बॅकवर्ड पॉइंट लाईनच्या बाहेर पाठवलाय षटकारासाठी. दुसरा स्विच हिट सजवलाय इथे. दरम्यान पडगाव विभागातील उद्योजक सन्माननीय मनीष अंधेरे आमच्यामध्ये जोडले गेले. त्यांचं देखील सहर्ष स्वागत, वेलकम. नवीन चेंडूची व्यवस्था करायची कारण का स्विच हिटचा फटका ताकदीचा होता. चेंडू आर पार पाठवलाय बॅटर हनुमान पारदी याने. चांगले स्विच हिटचे फटके सजवतोय हनुमान. 7 धावांच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 58 वर. 8 चेंडू फेस केलेत. 15 धावांचं योगदान या मॅच मध्ये हनुमान पारदीने दिले. सुरुवातीला विकेट गेल्यात 3, परंतु त्याच्यानंतर चांगली बॅटिंग पाहायला मिळते. चांगला स्कोर उभा केलाय श्रीराम जांभूलपाडा टीमने. स्वागत केलं होतं गोलंदाज जितेशच्या षटकाराने. पुन्हा एकदा रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळी संपर्क नाहीये. लेन चांगली होती गोलंदाज जितेशच्या माध्यमातून. पुढ्यात टाकला होता लेग बायच्या रूपाने सिंगल धाव. ओळखलं यावेळी बॅटर हनुमंतला गोलंदाज जितेश आणि म्हणूनच लेंथ वाढवली. लेंथ कमी करणं वाढवणं या गोष्टीचा जर विचार केला तर तुम्ही चेंडू कुठून रिलीज करता यावर डिपेंड असतं. जर लवकर रिलीज केला तर लेंथ वाढत असते, लेट रिलीज केला तर लेंथ थोडीशी कमी होत असते. यावेळेस गतीमध्ये परिवर्तन ऑन साईडला केलंय. डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक सिंगल आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु एकच धाव. ज्या मान्यवरांची आपण चर्चा करूया त्यांचा पुन्हा एकदा आवर्जून उल्लेख करूयात. आयकॉनेट प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेडचे स्पॉन्सरशिप कुरुन ग्रुपचे अध्यक्ष सन्माननीय मनीष अंधेरे, विशाल पाटील आमच्यामध्ये जोडले गेलेत. त्यांचे देखील सहर्ष स्वागत. दरम्यान इथे चौकार आपल्याला पाहायला मिळतोय बॅटर हनुमनच्या माध्यमातून. रिप्ले मध्ये आपण पाहणार आहोत. आपण थोडीशी मान्यवरांची चर्चा करत होतो कशा पद्धतीने हा चौकार गेलाय. फुलटॉचच होता, समोर खेळलाय. चांगला फटका हनुमनच्या माध्यमातून इथे चौकार पाहायला मिळाला. चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 64 वर. चांगला स्कोर उभा केलाय. यावेळी सोडून दिला उजव्या स्टेच्या खूपच दूर. वाईटचा इशारा. खराब चेंडू होता. या ओव्हर मध्ये विचार केला तर जितेशने आतापर्यंत 12 धावा खर्च केलेत. 4 चेंडू मध्ये 13 धावा खर्च केलेत. वाईट देखील आलाय. आता टीमची धावसंख्या 65 वर जाऊन पोहोचली. 5 ओव्हर मध्ये श्रीराम जांभूलपाडा 17 धावा तर जमा करतातच, कारण का पहिल्या दिवसामध्ये आपण पाहिलं 72 धावांचा हाय स्कोर त्यांनी उभा केला होता. वेगाने फ्लिक करण्याचा प्रयत्न ऑन साईडला बॅट वेगाने फिरवली होती, परंतु टायमिंग नाहीये. गुड लाईनवर पिच केला होता. गतीचा वापर देखील यावेळी गोलंदाजाचा पाहायला मिळाला. डॉट चेंडू या इनिंगचा शेवटचा चेंडू. त्याच्यानंतर आपण नाणेफेक करणार आहोत. आजच्या दिवसातील 4थ्या फेरीतील दुसरा सामना एकविरा भादान याने अर्जुली स्पोर्ट
यावेळी सुडवलाय, पुल करून दिले, पॉवरफुल फटका, डीप बॅकवर्ड स्कोर लेगच्या डोक्यावरून चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर, 6 धावांसाठी षटकार. समाप्तीने 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर जांभूलपाडा टीमने जमा केल्यात 71 धावा आणि जिंकण्यासाठी 72 धावांची आवश्यकता असेल. आपण जाऊया टॉच बॉक्स मध्ये, जिथे एकविरा भादाने आणि अर्जुली स्पोर्ट यांच्यामध्ये नाणेफेक होईल. विशाल पाटील यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करणार आहोत. चौथ्या फेरीतील दुसरा सामना, अर्जुली स्पोर्ट विपक्ष एकविरा भादाने, दोन्ही कॅप्टन जोडले गेलेत. विशाल पाटील यांना विनंती असेल की आपण टॉच बॉक्स मध्ये यायचे, आपले शुभ हस्ते नाणेफेक होणार आहेत. सन्माननीय विशालजी पाटील यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केले जाईल, कॉल केला जाईल. अर्जुली स्पोर्टच्या माध्यमातून 5 ओव्हरची मॅच. माहिती 2024 कॉल केला, परंतु नाणेफेक आले आम्ही कुरुणकर. मान्यवरांनी खरंच आम्हाला वाकवलं नाही, कारण का 3 दिवस आम्हाला खालती नाणं उचलायला जायचं, परंतु मान्यवरांनी हातामध्येच पकडला. त्यांना विनंती असेल की आपण शुभेच्छा द्यायचं, त्यांनी मुख्य व्यासपीठाची शोभा वाढवायची. 2024 असा कॉल होता, थोडीशी चर्चा करूया. परंतु कॉल आलाय तो एकविरा भादाने टीमच्या पक्षामध्ये. एकविरा भादाने संघ जर आपण विचार केला तर बॅलन्स संघ आहे 2023चा, आणि आजच्या दिवसामध्ये देखील तो एक चांगला संघ, अशी बातमी निवा पाटीलने आमच्यापर्यंत पोहोचवली होती. आता मात्र 5 ओव्हरची मॅच आहे. अर्जुली स्पोर्ट्सचं देखील क्रिकेट चांगलं राहिले, निर्णय काय असेल? फलंदाजी. कॅप्टनने आतापर्यंत चांगलं क्रिकेट दाखवलं, असंच क्रिकेट पाहायला मिळेल? हो नक्कीच. यावेळेस फलंदाजी स्वीकारली आहे. 5 ओव्हरमध्ये कितीपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? 60+. धन्यवाद. जाऊया अर्जुली स्पोर्टच्या कॅप्टनकडे. टॉच महत्त्वाचा होता. हो, जर जिंकला असता तर निर्णय काय असता? आम्ही शतरक्षण केलं असतं. तुमच्या मनात जे होतं ते तुम्हाला मिळालंय. एकविरा भादानेचा विचार केला तर चांगली बॅटिंग लाईन आहे, 5 ते 6 बॅटर आहेत की ते कधीही काही करू शकतात. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 50पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. दोन्ही कॅप्टनला आमच्या समोरच्या कक्षाच्या माध्यमातून शुभेच्छा. इथे नाणेफेक झाले, नाणेफेक जिंकले एकविरा भादाने टीमने आणि प्रथम बॅटिंग स्वीकारली. इथून ही बातमी घेऊन आपण जाऊया सरळ समालोचन कक्षामध्ये. तिथे PTCचा गोड आवाज नबील दिवकर मैदानातील धावतं वर्णन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सज्ज झालेत. थँक्यू सो मच. थैंक यू दीपक सुतार। लौट चलते हैं अमी कुरुनकर ट्रॉफी 2024 की दुनिया में। मैच चल रहा है जामुलपाड़ा बनाम चिमीपाड़ा के बीच। 72 रनों की चुनौती रखी है जामुलपाड़ा स्पोर्ट्स ने। तर पण दरम्यान सामना सुरू होण्या अगोदर काही सन्मान जे आहेत ते पूर्ण करणार आहोत. व्यासपीठावर जोडलेल्या मान्यवरांचा सन्मानाने सत्कार केला जाईल. विशाल पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा देखील सन्मानाने सत्कार केला जाईल. मी विनंती करतोय तेजस पाटील यांना की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचंय.
आणि सत्कार केला जाईल. मी पुन्हा विनंती करतोय की आपण त्यांना देखील सन्मानित करायचे. सुरेश पारदी पहली गेंद लेकर आदेश के लिए बढ़िया गेंद थी, सम्मान दिया, कोई रन नहीं, डॉट गेंद. इस मर्तबा स्विच हिट किया बहुत ही खूबसूरती के साथ, गेंद पॉइंट बाउंड्री लाइन के बाहर, 4 रन. इस चौके से अपना और अपने टीम का खाता खोला आदेश ने. 72 रनों के लक्ष्य का पीछा कर रही है चिमीपाड़ा स्पोर्ट्स. आदेश गीते फिर एक बार सामना करने के लिए तैयार सुरेश पारदी का. इस मर्तबा स्लॉक स्वीप करना चाहते थे, सफाई से नहीं खेल पाए, रन के लिए निकल पड़े. लेग बाइस का इशारा अंपायर का. 1 रन मिलेगा. इस 1 रन से स्कोर बढ़ता हुआ 5 रनों पर पहुंचा है बिना किसी विकेट के नुकसान पर. पहली ओवर का खेल चल रहा है. स्कोर 5 रन. आज फाइनल डे इस स्पर्धा का, सुपर संडे. सुरेश पारदी खींच के मारा इस बार गेंद को डीप स्क्वायर लेग पर. अक्षय ने 1 रन पूरा किया, एक से ज्यादा कुछ भी नहीं. 1 रन से स्कोर बढ़ता हुआ 6 रनों पर पहुंचा है. इस मर्तबा स्विच हिट किया है, फील्डर मौजूद है शॉर्ट थर्ड मैन पर. थोड़ा सा थ्रम्बल, लेकिन एक से ज्यादा कुछ भी नहीं. अक्षय अगर छक्कों की हैट्रिक लगाते तो 1000 रुपए का इनाम अक्षय भोईर की तरफ से. डॉट गेंद, 1 ओवर की समाप्ति. स्कोर 7 रन बिना किसी विकेट के नुकसान पर. लक्ष्य जो है बहुत बड़ा है. अब हिट आउट या गेट आउट की स्थिति. 18 गेंदों में 24 गेंदों में 65 रन चाहिए. इस मर्तबा विकेटों पे निशाना था, पैरों पर टकराई गेंद, आउट हो गए आदेश गीते. बड़ी मछली जाल में फंसती हुई. लेग बिफोर आउट होकर पवेलियन लौटते हुए अपने निराश कदमों से तो से टकराई और अंपायर को कोई भी दिक्कत नहीं हुई आउट करार देने में. आज हमारे बीच में मेरे बहुत ही करीबी सूरज थोरात और केपी और कल्पेश पाटिल भी है. स्वागत है आपका अमी कुरुनकर ट्रॉफी 2024 में. सुख दुख के साथी. नए बैट्समैन विशाल का सामना करेंगे. विशाल
इस मर्तबा ड्राइव किया है विशाल ने ऑन साइड पर, एक से ज्यादा कुछ भी नहीं। गेंदबाजी बैंग ऑन टारगेट हो रही है, मौका नहीं दे रहे बल्लेबाजों को ऊंचा स्ट्रोक लगाने का। 8 गेंदें हुई अब तक और केवल एक ही चौका लगा है। वाटर बाय सैफ पटेल हमारे बीच में। अगला मुकाबला अर्जोली स्पोर्ट्स बनाम एकवीरा भादान है। इस मर्तबा अच्छी गेंद, बहुत बढ़िया गेंद थी, एक से ज्यादा कुछ भी नहीं। तेज हवाएं आज मैदान में बह रही है। क्रिकेट के लिए जो मौसम चाहिए था आज उसी तरीके का मौसम है। कल तक मौसम बहुत गर्म था, आज ठंडी हवाएं बह रही है। इस मर्तबा स्कूप किया इनफील्ड के ऊपर से, बढ़िया स्ट्रोक, ताकत का कम दिमाग का ज्यादा इस्तेमाल, गेंद बाउंड्री लाइन के बाहर, 4 रन। तेरह रनों पर पहुंचा है, 72 का लक्ष्य का पीछा कर रही है चिमीपाड़ा स्पोर्ट्स। विशाल मरतबा गेंद के आने का इंतजार किया, बल्ले के मुंह को खोला, निकाल दिया गेंद को सुई पर। एक रन पूरा किया। सीधे बल्ले से ड्राइव किया, बहुत ही खूबसूरती के साथ, गेंद बाउंड्री लाइन के बाहर, 4 रन। इस चौके की मदद से स्कोर 18 रनों पर पहुंचा है 2 ओवरों की समाप्ति के बाद। इस मर्तबा हो क्या शॉट है, तालियों से स्वागत किया इस स्ट्रोक का, 6 रन। अचंभित रह गए थे गेंदबाज भी। इस छक्के की मदद से स्कोर 24 पर पहुंचा है। ठंडी हवाएं बह रही है मैदान में। इस मर्तबा स्विच हिट करना चाहते थे बीटवे बैट्समैन विशाल, डॉट गेंद। अगला मुकाबला अर्जोली स्पोर्ट्स बनाम भादाना के बीच, एकवीरा भादाना वर्सेस अर्जोली स्पोर्ट्स। अच्छी गेंद गुड लाइन पर रखा था, निकल के मारना चाहते थे बीटवे बैट्समैन, डॉट गेंद।
हमारे बीच में माननीय श्री संदीप पाटिल आए, आपका स्वागत है हमी कुरुनकर ट्रॉफी 2024 में रोहन पाटिल, शुभम पाटिल एंड ग्रुप की ओर से। इस मर्तबा अच्छी गेंद बीट वे भूल भुलैया ढूंढो रे साजना, डॉट गेंद। फिर एक बार अच्छी गेंद, फिर एक बार बीट वे डॉट गेंद। वेलकम मिस्टर संदीप पाटिल, जिन्होंने इस स्पर्धा के लिए हमें मैन ऑफ द सीरीज की साइकिल स्पॉन्सर की है। इस मर्तबा गेंद जा रही है डीप में, नॉन स्टॉप पर नहीं रोक पाए, वाइड गेंद। 4 रन, 5 रन तोहफे की तौर पर दिए इस वक्त गेंदबाज विजय पारदी ने। सॉरी, सुरेश पारदी ने। इस मर्तबा मिस टाइम स्टोक, गेंद हवा में, अच्छा कैच, एक और विकेट। तीन ओवरों की समाप्ति, स्कोर है 29 रन, 1 विकेट के नुकसान पर 72 रनों के लक्ष्य का पीछा करिए अगले पड़ाव में पहुंचने के लिए चिमीपाड़ा स्पोर्ट्स। 12 गेंदे और जीतने के लिए रन चाहिए 43। इस स्पर्धा में बेस्ट बैट्समैन, बेस्ट बॉलर और मैन ऑफ द सीरीज स्पॉन्सर की हमें मिस्टर संदीप पाटिल ने। आपका स्वागत है हमें कुरुनकर ट्रॉफी 2024 में। इस मर्तबा खींच के मारा है, गेंद जा रही है दूर, कई बाउंड्री लाइन के बाहर, 6 रन। छक्के से स्वागत किया है भावेश पारदी का। ग्यारह गेंदे 37 रन। मैच शुरू करना है, 24 गेंद नहीं है और कभी भी गेंद जाए कमेटी का कहना है नया बॉल दिया जाएगा। भावेश अक्षय के लिए देखना है वापसी करते या नहीं। लो फुल टॉस गेंद, इनसाइड आउट खेलना चाहते थे, इनफील्ड की ऊपर से एक्स्ट्रा कवर पर गेंद को फील्ड किया, 1 रन पूरा किया अक्षय ने। इस 1 रन से स्कोर 36 पर पहुंचा है। आधा रास्ता लगभग पार कर लिया है, आधा अभी बाकी है। 10 गेंदे और जीतने के लिए रन चाहिए 36। भावेश
फुल टॉस गेंद, भेज दिया गेंद को बाउंड्री लाइन के बाहर, 6 रन। बयालीस पर पहुंचा स्कोर। अब 9 गेंदे और जीतने के लिए रन चाहिए 30। दस गेंदे 30 रन। मैच अभी भी कट टू कट चल रहा है। भावेश, अच्छी गेंद, बैकलिप को नीचा किया, पॉइंट पर गेंद को उठाया, फील्डर ने 1 रन पूरा किया, एक से ज्यादा कुछ भी नहीं। इस 1 रन से स्कोर बढ़ता हुआ 43 रनों पर पहुंचा है। 29 रन चाहिए 9 गेंदों में इस मैच को जीतने के लिए। 8 गेंदों में 8 गेंदे 29 रन। भावेश पारदी कुरुन एंड से खड़े खड़े स्वंग किया है, गेंद हवा में खड़ी हो गई है, फील्डर गेंद के नीचे। 2 फील्डरों में तालमेल सही नहीं और कैच छूटा। तालमेल होना चाहिए, अभी इसी मैच में तालमेल ना होने के कारण एक बहुत बड़ी दुर्घटना घटी है, मेजर इंजरी हुई है चिमीपाड़ा के खिलाड़ी को, कैप्टन को, सौरभ ठाकरे। भावेश दूर वाले एंड से। अगला मैच अर्जोली स्पोर्ट्स अपने फैंस के साथ तैयार है। इस मर्तबा तेज तरार गेंद, जगह पे से खेलने की कोशिश, बीट हुए डॉट गेंद। 4 ओवरों की समाप्ति, स्कोर 45 रन। अगला मुकाबला अर्जोली स्पोर्ट्स बनाम एकवीरा भादाना के बीच, जहां टॉस जीता है भादाना ने और पहले बल्लेबाजी करने का फैसला किया है। आसिफ चिमनाट, कैफ रईस एंड कंपनी। उसके बाद मीत कुकसे बनाम पहलवानों की टीम एससीसी पड़गा। आज सभी मैचेस एक से बढ़कर एक होने हैं। आज फाइनल डे अमी कुरुनकर ट्रॉफी 2024 का। पांचवें और आखिरी ओवर के लिए विकी को बुलाया गया है। छह गेंदों में 27 रन बनाने होंगे अगर मैच को जीतना है तो। लंबा स्ट्रोक खेलने की कोशिश, गेंद हवा में, फील्डर गेंद के नीचे आ रहे और अच्छा कैच, एक और विकेट। इस मरतबा तेज तरार गेंद, बीट हुए विकेट कीपर, गेंद जा रही है नॉन स्टॉप पर, बाउंड्री लाइन के बाहर, 4 रन। 22 का इशारा अंपायर का।
इस मर्तबा गेंद को मोड़ दिया है मिड विकेट की दिशा में, एक से ज्यादा कुछ भी नहीं। पचास रनों पर पहुंचा है स्कोर। 22 रन यहां से अभी भी चाहिए। 3 गेंदों में हम कह सकते हैं कि केवल औपचारिकताएं रह गई है। इस मर्तबा ड्राइव किया है, तेज ड्राइव किया है, एक्स्ट्रा कवर पर गेंद बाउंड्री लाइन के बाहर, 4 रन। फुल टॉस गेंद सीधे बल्ले से खेला है, लॉन्ग ऑन पर फील्डर मौजूद है, एक से ज्यादा कुछ भी नहीं। अब आखिरी गेंद शेष है। और इसके साथ ही इस मैच को जीत लिया है जामुलपाड़ा स्पोर्ट्स ने। कांग्रेचुलेशन सुरेश पारदी एंड कंपनी एंड हार्ड लक चिमीपाड़ा स्पोर्ट्स। हमारे बीच में हमारे मैन ऑफ द सीरीज स्पॉन्सर, बेस्ट बैट्समैन बेस्ट बॉलर स्पॉन्सर माननीय श्री संदीप पाटिल जी मौजूद है। मैं तेजस पाटिल से गुजारिश करूंगा कि उनकी इज्जत अफजाई करें, सत्कार और स्वागत सत्कार किया जाए। आपण पाहू शकता सन्मान आणि धन्यवाद। मॅन ऑफ द मॅच 10 चेंडूमध्ये 26 धावा हनुमान पारदी, त्याच्यामध्ये 3 सिक्स 1 चौकार। अभिनंदन श्रीराम जाबुलपाडा संघ, बक्षीस पात्र झालेत ते। आता चांगलं क्रिकेट दाखवलं। हनुमान पारदेना विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावर यायचे। मॅन ऑफ द मॅच आणि इतर बक्षिसे देखील दिली जातील। संदीपजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण देणार आहोत। सर्वप्रथम आपण कॅप चढवली जाईल। हनुमान पारदी कॅप शिवाय मैदानात उतरतच नाहीत, म्हणून अजून एक कॅप त्याला मिळते, जी स्पॉन्सर आम्हाला केली आहे केवल पटारे आणि अनिकेत केदार। संदीपजी पाटील यांना विनंती असेल की आपण कॅप